हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इम्पॉर्टंट असा टॉपिक स्टार्ट करायचा आहे ज्याचं नाव आहे ट्रॅग्नोमेट्री. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर फॉर मॅथ अँड फिजिक्स. आता ह्या चॅप्टरची सुरुवात तुम्हाला 9th स्टँडर्डपासून होते. 9thला ट्रॅग्नोमेट्री आहे, 10thला ट्रॅग्नोमेट्री आहे, 11thला ह्याचे 2 चॅप्टर आहे, ट्रॅग्नोमेट्री फर्स्ट, ट्रॅग्नोमेट्री सेकंड. आणि विशेष करून ह्या चॅप्टरची दहशत अशी आहे की हा चॅप्टर प्रत्येक चॅप्टरमध्ये घुसलेला आहे 11वी 12वीच्या, आणि फिजिक्समध्ये पण घुसलेला आहे. त्याच्यामुळं हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे. आता दहशत शब्द का वापरला, तर प्रत्येक चॅप्टरमध्ये हा घुसलेला असल्यामुळे दहशत शब्द वापरला. परंतु याची दहशत कमी करायची असेल तर ज्याचे फॉर्म्युले स्ट्रॉंग त्याचा ट्रॅग्नोमेट्री स्ट्रॉंग, हे ध्यानात ठेवा. जर तुम्हाला ट्रॅग्नोमेट्री हा चॅप्टर स्ट्रॉंग करायचा असेल, चांगल्या पद्धतीने शिकायचा असेल, सोप्या पद्धतीने शिकायचा असेल, तर तुम्हाला मॅक्झिमम ह्याचे फॉर्म्युले व्यवस्थित ध्यानात ठेवावे लागतील. मग हा चॅप्टर खूप सोपा आहे. तर चला सुरुवात करूया आपण ट्रॅग्नोमेट्री फर्स्ट चॅप्टरची. तर स्टार्टिंगलाच आपण ट्रॅग्नोमेट्री म्हणजे काय इथून सुरुवात करूया. आता पहा, मी बोर्डवरती चॅप्टरचं नाव लिहिले ट्रॅग्नोमेट्री. आता ह्याचा नेमका मिनिंग काय होतो, ट्रॅग्नोमेट्री मीन्स काय, तर ह्या वर्डमध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. आता मी हे पहा, हे ट्राय म्हणजे किती 3, गोनो मीन्स साइड्स, मेट्री मीन्स मेजरमेंट म्हणजे 3 हे ग्रीक वर्ड आहेत. ट्रायगोनोमेट्री ग्रीक वर्डपासून इंग्लिशचा ट्रॅग्नोमेट्री हा शब्द बनलेला आहे. आता आपण ह्या शब्दाची फोड केली, काय केलं, ट्रायगोनोमेट्री. ट्राय मीन्स 3, गोनो मीन्स साइड्स, मेट्री मीन्स मेजरमेंट. मग मला सांगा 3 साईड कशाला असतात, 3 साईड कशाला असतात, ट्रायंगलला असतात. मग ट्रायंगलच्या साईडचं मेजरमेंट करणे म्हणजे काय, तर ट्रॅग्नोमेट्री. इट इज अ व्हेरी सिम्पल. मग बघा, आपण एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करूया. दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. याला नाव देऊया ABC. आता ह्याला नेमकं राईट अँगल ट्रायंगल का म्हणायचं, कारण तो रॉंग नाही म्हणून राईट म्हणायचं असं नाही. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, तर 90 डिग्रीचा अँगल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. 90 डिग्रीच्या अँगलला आपण काय म्हणतो, राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. आता तुम्हाला माहिती आहे AC काय, व्हॉट इज AC, थंड हवा देतो तो AC नाही, ट्रायंगलचा AC म्हणजे हायपोटेनियस. काय, हायपोटेनियसचा आपण H घेऊया इनिशियल लेटर. आता हायपोटेनियस म्हणजे AC, मराठीमध्ये त्याला कर्ण म्हणतो आपण. कुंतीचा कर्ण नाही, महाभारतातला आपल्या मॅथमधला कर्ण म्हणजे हायपोटेनियस. त्याच्यानंतर आता तुम्हाला ह्याची बेसिक माहिती आहे. हा बेस आहे, याला काय म्हणायचं, बेस. आणि हा काय, परपेंडिक्युलर. काय, परपेंडिक्युलर किंवा P घेऊया आपण, परपेंडिक्युलरचा P. तसंच ह्याला दुसरे पण नाव आहेत, जसं की आपण इथं कन्सिडर केला ॲक्यूट अँगल थिटा. अँगल डिनोट करण्यासाठी आपण थिटा हा सिम्बॉल यूज करतो. थिटा हा ग्रीक लेटर आहे, सिम्बॉल आहे. असे बरेच ग्रीक सिम्बॉल मॅथमध्ये आलेले, थिटा, बीटा, गॅमा, अल्फा, मामा नाही गॅमा. बघा आता थिटा हा काय, ॲक्यूट अँगल कन्सिडर केला आपण. थिटा जर ॲक्यूट अँगल असेल आणि ह्या अँगलचा विचार करून जर साईड सांगायच्या असतील, तर मग ह्या थिटाची समोरील बाजू म्हणजेच अपोजिट साईड. थिटाची ही ॲडजसंट साईड म्हणा किंवा बेस म्हणा, अपोजिट साईड म्हणा किंवा परपेंडिक्युलर म्हणा. परपेंडिक्युलर P घेऊ आपण नुसतं परपेंडिक्युलरचं. ओके, बेसचं नुसतं B घेऊया. तर थिटाचा विचार केला तर ही अपोजिट साईड आहे, ही ॲडजसंट साईड आहे, आणि हा हायपोटेनियस आहे. ही बेसिक माहिती तुम्हाला आहे. आता नेमकं ह्या ट्रॅग्नोमेट्रीचा नेमका यूज काय आहे, ॲप्लिकेशन काय आहे, तर तुम्ही म्हणता साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा ह्यांचा वापर कुठे आहे, तर ह्याचा वापर इंजिनिअरिंगला गेल्यानंतर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर आहे. फक्त इथं 11वीला तुम्हाला बेसिक ट्रॅग्नोमेट्री आहे, ती आपल्याला कव्हर करायची. म्हणजे तुमच्या इंजिनिअरिंगचं बेस फाउंडेशन म्हणजे 11th-12th आहे. आता तरी पण थोडीशी ॲप्लिकेशन सांगतो मी. इथून जर आपल्याला सूर्याचा डिस्टन्स मोजायचा असेल तर ट्रॅग्नोमेट्रीचा यूज होतो. जर ट्रॅग्नोमेट्री नसती तर मग काय आपण पट्टीच्या साहाय्याने सूर्याचं अंतर मोजलं असतं का पृथ्वीपासून, नाही, कारण की तेवढी आपल्याकडे स्केल पण नाही. आणि जरी स्केल असती तर सूर्याजवळ जाऊस तर जळून गेलो असतो कितीतरी किलोमीटर अंतरावर. किंवा चंद्राचं अंतर मोजायचं असेल इथून, तर आपल्याकडे तेवढी स्केल नाही, बरोबर. मग ते डिस्टन्स कशाने ॲक्युरेट काढले सायंटिस्टनी, तर ट्रॅग्नोमेट्री ह्या चॅप्टरचा यूज करून ते डिस्टन्स सगळे काढलेले आहेत. ते जाऊ दे इतक्या दूरचं. आपल्याला जर एखादी बिल्डिंग किंवा एखाद्या झाडाचा अंतर मोजायचं असेल बिना टेपचा यूज करता किंवा बिना स्केलचा यूज करता, ट्रॅग्नोमेट्रीचा यूज करून आपल्याला त्या झाडाची उंची पण मोजता येते, किंवा एखाद्या गोष्टीचं डिस्टन्स मोजता येतं, एखाद्या बिल्डिंगपासूनचं अंतर मोजता येतं आपल्यापर्यंत. असे बरेचसे ह्या ट्रॅग्नोमेट्रीचे ॲप्लिकेशन आहेत मोठ्या प्रमाणात. ह्या ट्रॅग्नोमेट्री चॅप्टरवर जास्त स्टडी कोणी केली तर हिपॉर्कसने
हिपॉर्कस हे सायंटिस्टचं नाव आहे. त्यांनी ह्या ट्रॅग्नोमेट्रीवर स्टडी केलेली, त्यांनी ट्रॅग्नोमेट्री सिम्पल केलेली. तर चला बघूया आपण आता नेमकं ह्या ट्रॅग्नोमेट्रीमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. तर ह्या ट्रँगलच्या साईडच्या रेशोचं मेजरमेंट करायचं आहे आपल्याला. मग आता हे ट्रँगलला 3 साईड आहेत. ह्या 3 साईडचे जर रेशो घेतले तर 6 रेशो तयार होतात. किती रेशो तयार होतात? 6 रेशो. मग त्या 6 रेशोला हिपॉर्कस म्हटला. नेमकं नावं काय द्यायचे? जसं की तुमचा जन्म झाला की तू आई वडिलांनी नाव ठेवलं काय? गणेश, बरोबर, प्रकाश, असे नावं ठेवले तुमचे. तसेच ह्या साईडच्या रेशोचे नावं ठेवले. ते नावं असे ठेवले: साइन थीटा, कोसाइन थीटा, टँजंट थीटा, कोटँजंट थीटा. त्याच्यानंतर साइन, कोसाइन, कोसेकंट थीटा. त्याच्यानंतर सेकंट थीटा. फक्त ह्या साइन कॉस ह्याला व्हॅल्यू नाही, त्याच्यासोबत थीटा पण यायला पाहिजे, तो अँगल यायला पाहिजे, तर त्याला व्हॅल्यू येते. परंतु आता जसं की तुमच्या आईवडिलांनी तुमचं नाव ठेवलं गणेश, बरोबर, परंतु मित्र कसे हाका मारतात? गण्या. प्रकाश ठेवलं तर काय म्हणतात? पक्या, इकडे ये रे, बरोबर. तसं म्हणजे थोडक्यात आपण नावाला काय करतो? सोपं करून घेतो. तसंच ह्या नावाला सोपं करून घेतलं तर साईनचं फक्त एवढंच लिहिलं आपण, साइन थीटा. कोसाईनचं कॉस थीटा, टँजंटचं टॅन थीटा, कोटँजंटचं कॉट थीटा, कोसेकंडचं कोसेक थीटा आणि सेकंडचं सेक थीटा. हे असं सोपं करून घेतलं. इज इक्वल टू साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, कोसेक थीटा, सेक थीटा. असे आपण काय केले? इझी करून घेतले. आता नेमके आपल्याला हे लिहिण्यासाठी म्हणजे आता नेमकं कोणत्या ह्याला साइन थीटाला कोणती साईड घ्यायची, कॉस थीटाला कोणती साईड घ्यायची, टॅन थीटाला कोणत्या साईडचा रेशो घ्यायचा, हे कशावरून ठरवायचं? तर हे ठरवण्यासाठी काय करायचं? एक मंत्र पाठ करायचा. तो मंत्र असा आहे: पंडित बद्री प्रसाद हर हर बोले. पंडित बद्री प्रसाद हर हर बोले. ह्या मंत्रावरून आपल्याला पहिले 3 रेशो पाठ होतात. P/H. P म्हणजे काय? परपेंडिक्युलर किंवा अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. त्याच्यानंतर B/H. B म्हणजे काय? बेस. त्याला दुसरा शब्द आहे ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. त्याच्यानंतर P/B. P म्हणजे परपेंडिक्युलर, B म्हणजे बेस. त्याला दुसरा शब्द आहे अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड डिवायडेड बाय ॲडजसंट साईड. तर हे पहिले 3 रेशो पाठ करण्यासाठी पहिला मंत्र म्हणायचा पंडित बद्री प्रसाद हर हर बोले. ह्याच्यावरून आपल्याला पहिले 3 रेशो पाठ होतात. त्याच्यानंतर उरलेले 3 रेशो कसे पाठ करायचे? तर हाच मंत्र उलटा म्हणायचा. कसा उलटा म्हणणार? हर हर बोले पंडित बद्री प्रसाद. आता ह्याच्यामध्ये उलटा मंत्र म्हणला की आपण काय करायचं? आता उलट स्टार्ट करताना आपण ह्याचा क्रम बदलायला पाहिजे होता. आधी कोसेक, नंतर सेकंड, नंतर कॉट लिहायला पाहिजे होतं. बरं ठीक आहे, चला सांगतो इथंच. तर कोसेक थीटा म्हणजे काय? तर H/P असतो. म्हणजे हे कोसेक कशाचा? साईनचा रेसिप्रोकल असतो, म्हणून हे आधी लिहिलं. आता पहा, H/P. H म्हणजे काय? हायपोटेनियस. आणि P म्हणजे काय? परपेंडिक्युलर. हायपोटेनियस अपॉन परपेंडिक्युलर म्हणजे अपोजिट साईड. त्याच्यानंतर कॉट थीटा म्हणजे काय? किंवा त्याच्या आधी सेक थीटा घेऊ. सेक थीटा म्हणजे काय? H/B. सेक थीटा हा कॉस थीटाचा रेसिप्रोकल असतो. म्हणजेच H म्हणजे हायपोटेनियस आणि B म्हणजे काय? बेस म्हणजे ॲडजसंट साईड. आणि कॉट थीटासाठी B/P. B डिवायडेड बाय P. बेस अपॉन परपेंडिक्युलर. बेस काय आहे? ॲडजसंट साईड डिवायडेड बाय अपोजिट साईड. हर हर बोले पंडित बद्री प्रसाद. हे पाठ केलं की उरलेले 3 आपल्याला पाठ होतात. तर अशा पद्धतीने हे बेसिक फॉर्म्युले आहेत रेशोचे ट्रॅग्नोमेट्रीच्या. तर इथून ट्रॅग्नोमेट्री खरी स्टार्ट होते. आता ह्याच्या पुढची स्टेप काय आहे? तर ह्याच्या पुढची स्टेप अशी, आता हे 6 मेंबर एका फॅमिलीमधले असे कन्सिडर करू आपण. साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, कोसेक थीटा, सेक थीटा. ह्या 6 मेंबरची एक काय? फॅमिली. मग फॅमिली आले की त्यांचे इंटर रिलेशन आले.
मग कोण कोणाचा भाऊ असेल, कोण कोणाची बहीण असेल, कोण कोणाचा आई असेल, कोण कोणाचे वडील असेल, कोण कोणाचा नवरा असेल, कोण कोणाची बायको असेल. बघूया आता ह्यांचे इंटर रिलेशन नेमके काय आहेत, कोण कोणासोबत काय नातं येतं. आता ह्यांचे इंटर रिलेशनचे फॉर्म्युले कसे तयार होतात बघा, इथंच सांगतो मी साईडला. बघा, पहिला फॉर्म्युला आहे फर्स्ट साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल टू 1 कोसेक थिटा. तर साइन थिटाला 1 कोसेक थिटा असं लिहिता येतं. साइन थिटाचं आणि कोसेक थिटाचं रिलेशन आहे. साइन थिटाचं आणि कोसेक थिटाचं काय रिलेशन आहे. तर साइन थिटा कोसेक थिटाचा रेसिप्रोकल आहे. तसंच कॉस थिटा हा सेक थिटाचा रेसिप्रोकल आहे. कॉट टॅन थिटा आणि कॉट थिटा एकमेकाचे रेसिप्रोकल आहे. मग पहिला फॉर्म्युला काय, साइन थिटा इज इक्वल टू 1 कोसेक थिटा. आता नेमकं साइन थिटाला 1 कोसेक थिटाच का लिहायचं, ह्याचा पण प्रूफ आहे आपल्याकडे. समजा आपण ह्याची राईट हँड साईड घेतली. राईट हँड साईड, व्हॉट इज राईट हँड साईड, 1 कोसेक थिटा इज इक्वल टू 1. आता कोसेक थिटा माहिती आहे आपल्याला काय आहे, म्हणजे ह्याची राईट हँड साईड घ्यायची आणि लेफ्ट हँड साईड आपल्याला प्रूफ करायची. आणि जर लेफ्ट हँड साईड प्रूफ झाली तर म्हणू शकतो आपण साइन थिटाला 1 कोसेक थिटा असं लिहिता येतं म्हणून. मग राईट हँड साईड घेतली 1 कोसेक थिटा. आता कोसेक थिटा म्हणजे काय आहे, तर हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट साईड किंवा हायपोटेन्यूस अपॉन परपेंडिक्युलर घेऊ आपण. हायपोटेन्यूस अपॉन परपेंडिक्युलर. आता हा डिव्हिजन कसा करतो तर आपण रेसिप्रोकल घेऊ. परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूस. मग मला सांगा परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूस काय असतं, साइन थिटा. मग इथं साइन थिटा आपण लिहू शकतो. साइन थिटा लेफ्ट हँड साईड म्हणजे राईट हँड साईड घेतली आणि लेफ्ट हँड साईड प्रूफ केली म्हणजेच आपण साइन थिटाला 1 कोसेक थिटा असं लिहू शकतो. इट इज अ व्हेरी सिम्पल. आता प्रत्येकाचा असा प्रूफ देत बसत नाही मी, फक्त एक सांगितलं तुम्हाला लक्षात यावा म्हणून, की ह्याला कसं लिहितात म्हणून ते तुम्हाला प्रूफद्वारे सांगितलं मी. आता प्रत्येकाला लिहित बसत नाही किंवा प्रूफ देत बसत नाही, फक्त फॉर्म्युले सांगतो, ते फॉर्म्युले आपल्याला सोबत घेऊन चालायचे. सेकंड नंबरचा फॉर्म्युला कोसेक थिटा इज इक्वल टू 1 साइन थिटा. म्हणजे हा कोसेक थिटा डिवाइड इकडे मल्टिप्लाय, हा मल्टिप्लाय इकडे डिवाइड असं पण लिहू शकतो. अजून एक फॉर्म्युला तयार होते, साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. कोसेक थिटा डिवाइड इकडे मल्टिप्लाय आणायचा म्हणजे साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. आता ते फिरून तयार करता येईल तुम्हाला. मेन हे 2 ध्यानात ठेवले किंवा 1 ध्यानात ठेवला तरी हे तयार करता येतो. त्याच्यानंतर थर्ड नंबर कॉस थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू 1 सेक थिटा. आणि ह्यालाच अजून एका पद्धतीने लिहिता येतं, सेक थिटा इज इक्वल टू 1 कॉस थिटा. आणि अजून एक फॉर्म्युला तयार करता येतो, कॉस थिटा इज इट इज ठेवायचा, सेक थिटा डिवाइड इकडे मल्टिप्लाय, कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. चला हे 2 आपण ध्यानात ठेवू. त्याच्यानंतर 5 नंबर टॅन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू 1 कॉट थिटा. 6 नंबर कॉट थिटा इज इक्वल टू 1 टॅन थिटा. त्याच्यानंतर 7 नंबर. आता ह्या टॅन थिटाला आणि कॉट थिटाला अजून दुसऱ्या पद्धतीत लिहिता येतं. टॅन थिटाला लिहिता येतं साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा. 8 नंबर. आणि कॉट थिटाला पण लिहिता येतं, कॉट थिटाला लिहिता येतं कॉस थिटा अपॉन साइन थिटा. आणि टॅन थिटा आणि कॉट थिटा एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. मग कॉट थिटा काय, तर टॅन थिटाचा रेसिप्रोकल कॉस थिटा अपॉन साइन थिटा. तर हे इंटर रिलेशनचे फॉर्म्युले झाले ट्रॅग्नोमेट्रीचे. ट्रॅग्नोमेट्रिक फंक्शनचे काय झाले, इंटर रिलेशनचे फॉर्म्युले. अतिशय महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. आता हे बेसिक फॉर्म्युले प्लस हे इंटर रिलेशनचे फॉर्म्युले हे जर व्यवस्थित माहीत असतील तुम्हाला तर तुम्हाला ट्रॅग्नोमेट्रीचा टेबल बनवता येतो. आता ट्रॅग्नोमेट्रीचा टेबल कसा बनवायचा ते सांगतो मी तुम्हाला. बघा त्याची एक टेक्निक आहे, म्हणजे तुम्ही टेबल विसरले तरी तुम्हाला स्वतःहून बनवता यायला पाहिजे अशी टेक्निक आहे. तर बघा मी बोर्डवरती काय केलं आहे, एक टेबल ड्रॉ केलेला आहे. आता हे आपल्याला कंप्लीट करायचं आहे आणि तुम्हाला एक टेक्निक सांगतो, हा टेबल विसरला तरी तुम्हाला कधी पण बनवता यायला पाहिजे. आता मी काय केलं आहे पहा, आडव्या रोमध्ये आडवे रो असतात, उभे काय असतात, कॉलम असतात. मग आडव्या रोमध्ये मी काय केलं आहे, अँगल घेतलेत सगळे डिग्रीमध्ये आणि रेडियनमध्ये घेतलेत. एकच मिनिट, कोण फटाके वाजायले. तर बघा आता फटाके बंद झालेले आहेत, पावसाळ्यातच कुणाची दिवाळी साजरी होईल काय माहीत. बघा अँगल घेतले आपण पहिल्या रोमध्ये, आडवे रो असतात, उभे कॉलम असतात. तर उभ्या कॉलममध्ये रेशो घेतले, रेशो कोणते, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा. आणि रोमध्ये मी अँगल घेतले डिग्रीमध्ये पण आणि रेडियन पण मध्ये पण. 0 डिग्रीला 0 रेडियन असं लिहितात, 30 डिग्रीला पाय आपण 6 रेडियन लिहितात, 45 डिग्रीला पाय आपण 4 रेडियन लिहितात, 60 डिग्रीला पाय आपण 3 रेडियन लिहितात, 90 डिग्रीला पाय आपण 2 रेडियन असं लिहितात. आता अख्खा टेबल तयार करण्यासाठी किमान तुम्हाला पहिला रो पार्ट पाहिजे, म्हणजे साइन थिटाच्या व्हॅल्यू पार्ट पाहिजे. जर फक्त साइन थिटाच्या व्हॅल्यू पार्ट असल्या तर बाकी सगळं बनवता येतो आपल्याला.
आणि पार्ट नसतील तरी बनवता येतील. समजा साईन थिटाचे बी व्हॅल्यू पार्ट नाहीत असं कन्सिडर करू. मग काय करायचं 0 1 2 3 4 पर्यंत लिहून टाकायचं. प्रत्येकाला 4ने डिवाइड करायचं. प्रत्येक नंबरला 4ने डिवाइड करायचं. प्रत्येकाचा स्क्वेअर रूट घ्यायचा. टेकिंग स्क्वेअर रूट ईच नंबर इज इक्वल टू काय केलं आपण 0 to 4 पर्यंत नंबर लिहिले. प्रत्येकाला 4ने डिवाइड केलं. प्रत्येकाचा स्क्वेअर रूट घेतला. आता हे सॉल्व करायचं. 0/4 किती 0. 0चं स्क्वेअर रूट 0 म्हणजे साईन 0 डिग्रीची व्हॅल्यू 0 असते. ओके. आता 1चा स्क्वेअर रूट 1 4चा स्क्वेअर रूट 2 म्हणजे साईन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 असते. बे दोन्ही 4 1चा स्क्वेअर रूट 1 आणि 2चा स्क्वेअर रूट 2 म्हणजे साईन 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2 असते. 3चा स्क्वेअर रूट 3 4चा स्क्वेअर रूट 2 4 4 कॅन्सल 1 राहिला 1चा स्क्वेअर रूट 1 म्हणजे साईन 90 डिग्रीची व्हॅल्यू 1 असते. तर बघा साईन थिटाच्या सगळ्या व्हॅल्यू माहीत झाल्या आपल्याला. पाठ पण करायची गरज पडली नाही. आता साईन थिटा माहीत झाला की कॉस थिटा काढता येतो. कॉस थिटा कसा काढणार इकडनं स्टार्ट करायची. 1√3/2 1/√2 1/2 0. हां कॉस पण माहीत झाला. कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू 1 असते. कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू √3/2 असते. कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2 असते. कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू हाफ असते आणि कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू 0 असते. आता साईन कॉस माहीत झालं की टॅन काढता येतो. कारण मी मागाशी इथं तुम्हाला इंटर रिलेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये लिहून दिले. टॅन थिटा इज इक्वल टू काय असतो साईन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा असतो. मग साईन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा असतो. तर मग ह्यांचं डिव्हिजन केलं की आपल्याला टॅन भेटणार आहे. साईन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा काय आहे टॅन आहे. करा डिव्हिजन. 0 डिवायडेड बाय 1 0. हाफ डिवायडेड बाय दिस 2 कॅन्सल 1/√3 बोथ सेम कॅन्सल 1 2 कॅन्सल √3 1 डिवायडेड बाय 0 1 डिवायडेड बाय 0 नॉट डिफाईन. डिनॉमिनेटरला 0 चालत नाही. अंशस्थानी चालतो. न्यूमरेटरला 0 चालतो पण डिनॉमिनेटरला 0 चालत नाही. कोणताही नंबर डिवायडेड बाय 0 असेल तर त्याचा आन्सर नॉट डिफाईन लिहायचं किंवा इन्फिनिटी लिहायचं. शक्यतो नॉट डिफाईनच लिहायचं. तुम्ही वाटलंच तर तुमच्या मोबाईलवर पण प्रॅक्टिकली टाकून बघा 1 डिवायडेड बाय 0 काय येतं आहे. तुमच्या मोबाईलच्या कॅल्क्युलेटरला आन्सर देता येणार नाही. ते एरर देईन किंवा मोबाईलचं कॅल्क्युलेटर काय म्हणेल कॅन नॉट डिवायडेड बाय 0 असा आन्सर देईन. म्हणजे नॉट डिफाईन म्हणजे छेदस्थानी 0 चालत नाही हे ध्यानात ठेवा. न्यूमरेटरला कोणताही नंबर घ्या आणि डिवायडेड बाय 0 केलं की त्याचं आन्सर नॉट डिफाईन असतं हे ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर आता टॅनच्या सगळ्या व्हॅल्यू माहीत झाल्या. टॅन 0 डिग्री 0 असतो. टॅन 30 डिग्री 1/√3 असतो. टॅन 45 डिग्री 1 टॅन 60 डिग्री √3 टॅन 90 डिग्री नॉट डिफाईन. आता ह्याच्या उलटं स्टार्ट करायचं. नॉट डिफाईन √3 1 1/√3 आणि 0. कॉट पण माहीत झाले सगळे व्हॅल्यू कॉटच्या पण. आता कोसेक थिटा काढू आपण. कोसेक थिटा बघा. कोसेक थिटा हा साईन थिटाचा रेसिप्रोकल असतो बरोबर. कोसेक थिटा काय असतो कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा असतो. मग साईन थिटाचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. 0चा रेसिप्रोकल आता ह्या 0च्या छेदस्थानी काही नाही म्हणजे 1 आहे म्हणजे ह्याचा रेसिप्रोकल काय येईल 1/0. 1/0 म्हणजे काय तर नॉट डिफाईन. 1/2चा रेसिप्रोकल 2/1 म्हणजेच 2. 1/√2चा रेसिप्रोकल √2. रेसिप्रोकल 2/√3. 1चा रेसिप्रोकल 1च असतो. कोसेक थिटाच्या पण व्हॅल्यू माहीत झाल्या. आता राहिला शेवटचा सेक थिटा. सेक थिटाची व्हॅल्यू काढण्यासाठी इकडनं म्हणजे उलट्या व्हॅल्यू लिहायच्या. 1 2/√3 √2 2 नॉट डिफाईन. झालं टेबल तयार. म्हणजे तुम्हाला फक्त एक जर रो माहीत असेल तर बाकी अख्खा टेबल ट्रायग्नोमेट्रीचा बनवता येतो. हे तुम्ही 9वी 10वीला 90 डिग्रीपर्यंतचे साईन थिटा कॉस थिटा टॅन थिटा कॉट थिटा कोसेक थिटा सेक थिटाच्या व्हॅल्यू पार्ट केल्या. परंतु आता हे झालं क्लिअर व्यवस्थित कसा बनवायचा टेबल वगैरे. एक्झाममध्ये जरी विसरले आणि ह्याच्यावरती भरपूर क्वेश्चन जर दिसले तुम्हाला तर पहिलं टेबल साईडला काढून घ्यायचा. 1 मिनिटामध्ये तयार होतो. फास्टमध्ये जर बनवलं तुम्ही ते 1 मिनिटात तयार होतो. म्हणजे व्हॅल्यू विसरली तरी तुम्हाला टेबलमध्ये पाहून त्या व्हॅल्यू यूज करता येतील. अतिशय महत्त्वाचा टेबल आहे हे मॅथमॅटिक्ससाठी पण आणि फिजिक्ससाठी पण. सगळ्या व्हॅल्यू पाठ करा ह्या. बट आता हा झाला 10वीपर्यंत. परंतु आता आपल्याला 11वीच्या ट्रायग्नोमेट्रीमध्ये फक्त 90 डिग्रीपर्यंतच नाही स्टडी करायचं तर 90 डिग्रीच्या पुढं पण सारखायचं आहे. 180 डिग्री किती असेल समजा साईन 180 विचारला तर साईन पुन्हा अजून साईन 270 विचारला तर साईन 360 विचारला तर साईन 720 डिग्री विचारला तर म्हणजे आपल्याला 90 डिग्रीच्या पुढं किती मोठा अँगल विचारला तरी पण काढता यायला पाहिजे. आणि तेच आता आपल्याला 11वीला शिकायचं आहे. त्याच्यासाठी हा 90 डिग्रीपर्यंतचा टेबल तुम्हाला पाठच पाहिजे. 90 डिग्रीपर्यंतचा टेबल जर व्यवस्थित ध्यानात असेल तर 90 डिग्रीच्या पुढचा कितीही मोठा अँगल आपल्याला फाइंड करता येतो.
आणि ते कसा फाइंड करायचा तर ते आपण काय करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या चॅप्टरला पूर्ण पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.